नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत. या ग्रंथातील द्वितीय खंडाचे वाचन आपले सुरू आहे. या अगोदरच्या प्रकरणात आपण भाग 4 मध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचे वाचन करून विश्लेषण ऐकले आहे आणि आज भाग 5 आपण वाचन करीत आहोत. भाग 5 विषय आहे शील मार्ग म्हणजेच पारमिता. भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन शील मार्ग. नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शील मार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजेच पुढील गुणांचे पालन करणे होय. शील, दान, उपेक्षा, निष्कर्म, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता. निष्कर्म म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग. स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजे दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न. हाती घेतलेले काम एककिंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. शांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा. आपल्या कृतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता म्हणजेच पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रकरणाचा भाग या ठिकाणी वाचून झालेला आहे आणि आता विश्लेषणाकडे वळते. तत्पूर्वी आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या वाचनात आपण बघितलं की भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग समजून सांगितल्यानंतर पंचवर्गीय भिक्खूंना 10 पारमिता समजून सांगितले आहेत. पारमिता किंवा पारमी हे पाली भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ परिपूर्णता किंवा पूर्णत्व होय. आपल्याला जर पूर्णत्वाच्या अवस्थेत पोहोचायचे असेल तर आपल्या अंगी 10 सद्गुण असणे आवश्यक आहे. या 10 सद्गुणांनाच 10 पारमिता असे म्हटलेले आहे. म्हणूनच याला शील मार्ग किंवा सद्गुणाचा मार्ग
असेही म्हटलेले आहे. तर पहिला मार्ग पाहूया. पहिला मार्ग आहे शील. धम्म समजून घेतल्यानंतर माणसाच्या अंगी शील हा सद्गुण येणे अत्यंत आवश्यक आहे. शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे व चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला आपल्या मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे म्हणजे शील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी प्रज्ञेपेक्षाही शीलाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजाला शीलवान बनवण्याचा अनेकदा उपदेश केला आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेले आहे की शीलाशिवाय विद्या भयकारक आहे. विद्या हे एक शस्त्र आहे आणि हे शस्त्र ज्याच्या हाती पडेल तो शीलवान असेल तर तो एखाद्याचे रक्षण करेल, आणि जर तो मनुष्य शीलवान नसेल तर त्यायोगे तो एखाद्याचा घात करेल. कोणीतरी म्हटलेलं आहे की वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट इफ युअर कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. संपत्ती गमावणे म्हणजे काही न गमावणे, आरोग्य गमावणे म्हणजे थोडेफार गमावणे, पण चारित्र्य गमावणे म्हणजे सर्व काही गमावणे होय. थोडक्यात शील म्हणजे माणसाच्या मनाची अशी स्थिती की ज्यामुळे मनुष्य पापकर्म, अकुशल कर्म करण्यापासून दूर राहतो व पुण्यकर्म, कुशल कर्म संपादित करतो. शील हे काचेसारखे असते. एकदा का त्याला तडा गेला की त्याला जुळवणे कठीण असते. तसेच शीलाचे आहे. एकदा का कोणी शील गमावून बसले की त्याला पुन्हा इज्जत कमवणे कठीण होऊन बसते. यावरून शील सांभाळणे किती महत्त्वाचे आहे हे आपणास दिसून येईल. पुढची पारमिता बघूया. पुढची पारमिता आहे दान. दान म्हणजे स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या कल्याणासाठी स्वतःची संपत्ती, रक्त आणि देह अर्पण करणे म्हणजे दान होय. दानाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. दान म्हणजे केवळ संपत्ती दान करणे नव्हे, तर आपल्याजवळ जे जे आहे त्याचा स्वतःच्या विकासासोबत परहिताचा विचार करून दान करत जीवन जगणे होय. जसे की धम्मदान, नेत्रदान, श्रमदान, अन्नदान, अभयदान, आमिषदान, रक्तदान, वस्त्रदान, बौद्धिक दान, आर्थिक दान, सामाजिक दान असे वेगवेगळ्या प्रकारे आपण जीवन जगत असताना दान देऊ शकतो. दान देत असताना देणाऱ्याची मनापासून इच्छा असणे फार आवश्यक असते. केवळ दुसरे देत आहेत म्हणून आपली इमेज कमी व्हायला नको म्हणून दिलेले दान समजले जात नाही. असे दान लाभकारक नसते. दान देताना योग्य, गरजू, दुःखी, लायक व्यक्तीची निवड आपल्याला करता आली पाहिजे. त्यासोबत दान घेणाऱ्याच्याही अंगी स्वार्थी वृत्ती येता कामा नये. त्याच्या मनातील भाव देखील स्वच्छ असले पाहिजे. आपल्यासमोर एखाद्या दुःखी व्यक्तीने समस्या मांडल्यास त्याच्यातील दुःख दूर करण्यासाठी आपल्याजवळ जे आहे त्याच्यातील काही भाग दान करून समोरच्याची समस्या दूर करण्यास आपल्याला सहभागी होता आले पाहिजे. दान दिल्यानंतर आमच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार, गर्व येता कामा नये. समोरच्याचा दुःखी चेहऱ्यावरचे हास्य पाहून आपल्या मनात समाधानाचे भाव आले पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या एखाद्या आजाराला आपण भरपूर पैसा लावतो व तो उपचार करून बरा करतो, जेव्हा आपण पूर्ण रोगमुक्त होतो तेव्हा एक वेगळंच समाधान आपल्याला मिळतं व आपण त्यासाठी दिलेल्या पैशाचे मोजमाप करत नाही. अगदी त्याप्रमाणे गरजू व्यक्तींना दान केल्यास त्याचे मोजमाप न करता आपल्या मनाला समाधान लाभले पाहिजे. पुढची पारमिता बघूया. उपेक्षा. उपेक्षा म्हणजे फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षपणे सतत प्रयत्न करत राहणे म्हणजेच उपेक्षा. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला आपल्यातील चांगल्या कर्माबद्दल आपली खूप स्तुती, वाहवा होत असते. अशा वेळी
कोणताही गर्व आपल्या मनात येऊ न देता, समोरच्याला खाली न लेखता, आपण थोडेही विचलित न होता आपल्यातील कुशल कर्माचा आपण जास्तीत जास्त विकास करण्यात सतत प्रयत्न करत राहण्यास आपल्याला मग्न राहता आले पाहिजे. दुसरे असे की दैनंदिन जीवनात एखादे कर्म आपल्या हातून वाईट घडते व त्याचे लोक आपली निंदा नालिस्ती किंवा बदनामी करतात. या गोष्टींमुळे आपण विचलित न होता आपण कर्म करताना आपली चूक काय झाली याचे संशोधन करून आपले मन कुशल कर्माकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आपण मग्न राहिले पाहिजे. म्हणजेच मनाच्या या अवस्थेला तथागत भगवान बुद्धांनी उपेक्षा पारामिता म्हटलेले आहे. म्हणजेच फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा होय. वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक आहे. तथागत भगवान बुद्धांनी मानवी कल्याणासाठी 11 प्रकारचे कल्याण सांगितले आहे. यापैकी हे सुद्धा उपेक्षेच्या दृष्टीने एक उदाहरण असून अत्यंत महत्त्वाचे आहे. फुट्टस्य लोकधम्मीहि चित्तं एसं न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगल मुत्तमं. याचा अर्थ म्हणजे लोकस्वभावासंबंधीचे लाभ आणि हानी, यश आणि अपयश, स्तुती आणि निंदा, सुख आणि दुःख असे जीवनात प्रसंग आल्यानंतर आपले चित्त थोडेही विचलित होऊ न देणे, शोक न करता चित्त शांत व निर्मळ ठेवणे हेच उत्तम मंगल होय. एखादी व्यक्ती लाभ झाला की आनंदित होतो व हानी झाली की दुःखी होतो. अशा वेळी स्थिर राहून आलेल्या प्रसंगाच्या सामोरे आपण गेले पाहिजे. म्हणजेच आपण स्थिर राहून आपल्याला दुःख देखील पचवता आले पाहिजे आणि सुख देखील पचवता आलं पाहिजे. यालाच आपण उपेक्षा पारामिता म्हणत असतो. तर पुढची पारामिता बघूया. पुढची पारामिता आहे निष्कर्म. निष्कर्म म्हणजेच ऐहिक सुखाचा त्याग. मनुष्य प्राणी स्वतःजवळील घर, गाडी, संपत्ती, जमीन सर्व काही ऐहिक सुखाच्या साधनांविषयी सतत आपली मालकी समजत असतो व त्यामुळे त्याच्या मनात आसक्ती, अहंकार, गर्व जागृत झालेला असतो. त्यामुळे त्याच्या मनातील दुःख, दडपण हे वाढलेले असते व या गोष्टी त्याला सुखाने जगू देत नाही. ह्या त्या ऐहिक वस्तू असतात की त्यांना कितीही आपण आपले म्हटले तरी एक ना एक दिवस आपल्याला त्याच्यावरची मालकी सोडून द्यावी लागते. म्हणून आपण या भौतिक सुखोपभोगाच्या साधनानंतर इतर बांधवांचाही त्यांना उपभोग घेऊ देणे, वेळ प्रसंगी मानवी कल्याणासाठी आपल्या जवळील ऐहिक सुखाचा संपूर्ण त्याग करणे त्याला निष्कर्म पारामिता म्हटलेलं आहे. सिद्धार्थ गौतमाचं उत्कृष्ट उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की त्यांनी मानवी कल्याणासाठी आपली सर्व सुख संपत्ती त्याचा त्याग केला आणि निष्क्रमण केलं. सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाला महाभिनिष्क्रमण म्हटलेलं आहे. निष्क्रमण म्हणजे सिद्धार्थ गौतमाजवळ जी ही संपत्ती होती, राजमहल, जमीन, मालमत्ता, ती त्यांनी स्वतः मनाने कुणाचेही दडपण न आणता मानवी कल्याणासाठी आनंदाने, समाधानाने त्याचा त्याग केला. म्हणूनच त्यांच्या गृहत्यागाला महाभिनिष्क्रमण म्हणतात. मनुष्य मेल्यानंतर स्वतःची मालमत्ता सोबत घेऊन जात नाही, ती त्याला सोडून जावे लागते. परंतु जिवंत असतानाच या वस्तूबद्दल, संपत्तीबद्दल आसक्ती न दाखवता मानवी कल्याणासाठी
उपयोगात आणण्याच्या मनाच्या स्थितीला निष्कर्म्य पारमिता म्हणतात. त्यामुळे मनुष्य मनामध्ये कोणत्याही प्रकारचे ओझे न ठेवता खऱ्या निब्बन सुखाचा उपभोग घेता येतो. तर मनुष्याला जीवन जगत असताना निष्कर्म्य पारमिता हा सद्गुण आपल्या अंगी असणे आवश्यक असते. पुढची पारमिता बघूया. पुढची पारमिता आहे वीर्य. पारमिता. वीर्य म्हणजेच योग्य प्रयत्न. मनुष्याला जीवन जगत असताना संकल्पाची गरज असते. हा संकल्प दृढ करण्यासाठी आपल्याला वीर्य पारमिता असावी लागते. म्हणजेच हाती घेतलेले काम जराही माघार न घेता कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून आपल्यामधील शक्तीला पूर्णपणे जागृत करणे, उत्साह्य व उत्साहपूर्वक कार्य करणे म्हणजेच वीर्य पारमिता होय. पुढील पारमिता बघत आहोत आपण शांती पारमिता. शांती पारमिता म्हणजे क्षमाशीलता. एखादा व्यक्ती आपल्याशी द्वेषबुद्धीने वागत असतो, म्हणून आपण देखील त्याच्याशी द्वेषानेच वागण्याचा प्रयत्न करतो. अशा वागणुकीमुळे द्वेष अधिकाधिक वाढत जातो. म्हणून भगवान बुद्ध शिकवण देतात की वैराने वैर कधीच शमत नाही, ते अवैरानेच शमतं. म्हणून द्वेषावर आपल्यातील प्रेम मैत्रीने विजय मिळवा. या माध्यमातून द्वेषाचा एक दिवस हार होतो. मनाच्या या स्थितीलाच शांती पारमिता म्हटलेलं आहे. बुद्धकालीन डाकू अंगुलीमालाचं उदाहरण सर्वांना माहीत आहे. डाकू अंगुलीमाल लोकांचा खून करण्यास रस्त्यावर निघाला आणि भगवान बुद्ध स्वतः त्यांच्या समोर येऊन उभे राहतात आणि भगवान बुद्ध अशा खुनी माणसाला संबोधतात की भल्या माणसा, मी तुझीच वाट पाहत आहे. तू खूप चांगला आणि सज्जन मनुष्य आहे. असे कृत्य तू का करतोस? भगवान बुद्धांनी त्यावेळेस त्याला दिलेली वागणूक, मैत्रीपूर्ण, प्रेमळ व विश्वासपूर्ण शब्द ऐकून तो त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. अशा पद्धतीने शांती पारमिताने आपण कठीणातली कठीण व्यक्तीला झुकवू शकतो. शस्त्र हाती न घेता आपण समोरच्याला हरवू शकतो. इतकी ताकद या शांती पारमितामध्ये आहे. आता पुढची पारमिता बघूया. पुढची पारमिता आहे सत्य पारमिता. सत्य म्हणजे सर्व काल्पनिक गोष्टींचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे सिद्ध होते ते सत्य होय. सत्य म्हणजे खरे. माणसाने आपल्या वाचेद्वारे कधीही खोटे बोलू नये. कुशल कर्माच्या प्राप्तीसाठी सत्याचे आचरण करावे लागते. मागील प्रकरणात मी आर्याष्टांगिक मार्गाचे सम्यक वाचाचे स्पष्टीकरण देताना मी सत्य पारमिताचे विश्लेषण केलेले आहे. तर ही सत्य पारमिता आपल्या जीवनात यशस्वी होण्यास मदत करीत असते. पुढील पारमिता आहे अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय, म्हणजे संकल्पाचे विकसित रूप. म्हणूनच अधिष्ठानला दृढ संकल्प असेही म्हणतात. म्हणजे माझा संकल्प पूर्ण करत असताना माझे प्राण गेले तरी चालेल, पण माझ्या संकल्पावरून मी माझे लक्ष विचलित होऊ देणार नाही. अशा दृढ संकल्पालाच अधिष्ठान पारमिता म्हणतात. पुढची पारमिता पाहूया. पुढची पारमिता आहे करुणा. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयी तसेच सर्व प्राणीमात्रावर दया करणे म्हणजेच करुणा होय. दुःखी कष्टी लोकांचे दुःख पाहून सज्जन पुरुषाच्या मनात कंपन येते, म्हणजेच ती करुणा होय. इतरांचे दुःख सहन न होणे, दुःखी व्यक्ती पाहून हृदय कंपित होणे, त्यांचे दुःख नष्ट व्हावे असे चिंतन करणे, इतरांचे दुःख मनोमन स्वतः अनुभवणे ही करुणा होय. आपल्या स्वतःच्या प्रिय व्यक्तीचे दुःख पाहून आपल्या मनात करुणा उत्पन्न होते. ही प्रीतिरूप करुणा होय.
ही लोभमूलक असते. म्हणूनच करुणेचा अभ्यास करणाऱ्या मनुष्याने प्रथम स्वतःवर किंवा प्रिय व्यक्तीवर भावना करू नये. त्यासाठी सर्वप्रथम अत्यंत दुःखी वाईट अवस्थेत असलेला, हातपाय तुटलेला, अतिशय दुःखाने रडणारा पुरुष किंवा स्त्री पाहून ही व्यक्ती किती वाईट अवस्थेत आहे, या दुःखातून ही व्यक्ती मुक्त झाल्यास किती उत्तम होईल, अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या ठिकाणी चित्त लावून करुणा भावनेचा आपण अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे प्रिय दुःख व्यक्तीसोबत सर्व प्राणी मात्रांना तसेच शत्रूवर देखील आपण करुणा दाखवली पाहिजे. तर पुढची पारमिता बघूया. पुढची आणि शेवटची पारमिता आहे मैत्री. मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्राविषयी बंधुभाव बाळगणे होय. माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे, पण केवळ प्रेम करणे पुरेसे नाही, तर खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणी मात्राविषयी, वनस्पती, झाडे, वेली, शत्रूविषयी देखील बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे. आपल्याला जो आनंद हवा आहे तोच आनंद सर्व मानव प्राणी मात्र यांना हवा आहे, ही भावना मनात उत्पन्न होणे म्हणजेच मैत्री होय. भगवान बुद्धांना अबोल व्यक्तींच्या मनातील भावना समजत असत. मुक्या प्राण्यांची भाषा समजत असे. झाडे वेलींच्या सळसळणाऱ्या पानांची भाषा समजत असे. हे सर्व त्यांच्यातील असलेल्या मैत्री भावनेमुळे ते ओळखत असत. तर जीवन जगत असताना ही मैत्री पारमिता फारच उपयोगी असते. तर बंधू आणि भगिनींनो, आपण 10 पारमिता याचं संपूर्ण वाचन करून, त्याचं विश्लेषण करून हा विषय संपूर्ण आपण समजून घेतलेला आहे. तर 10 पारमिता म्हणजेच धम्माचं ते विकसित रूप आहे, सद्धम्माकडे जाणारा मार्ग आहे. हे 10 गुण जर आपण आपल्या अंगी विकसित केले तर निब्बाण सुखाचा आनंद घेत आपण आपले जीवन व्यतीत करू शकतो. तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथं थांबूया. भेटूया आपण नवीन प्रकरणासह. नमो बुद्धाय. जय भीम.